हॅलो, गुड इव्हनिंग. मी माझ्या चॅनलवरती जे वेगवेगळ्या गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे त्यांच्याबद्दल माहिती देत असते. तर आतापर्यंत मी 4 व्हिडिओ टाकले आहे आणि त्याचा खरंच मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ॲक्च्युली ते जे व्हिडिओ ते 11-12च्या स्टुडंटसाठीच होते जास्त तर. आज आणखी देखील 11-12च्या स्टुडंटसाठी स्कीम्स आहेत, पण त्याची डेट आहे आणखी, म्हणजे त्यांना भरायला आणखी चान्स आहे. त्यांची कॉलेजेस देखील आणखी स्टार्ट झालेले नाही आहे. तर आजची जी स्कॉलरशिप आहे ती इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी आहे आणि या स्कॉलरशिपचं नाव आहे होप इंजिनिअरिंग स्कॉलरशिप बाय स्कॅफलर इंडिया. म्हणजे स्कॅफलर इंडिया हा जो ग्रुप आहे यांच्यामार्फत मुलींसाठी जी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप आहे आज. त्यानंतर उद्याचा जो एक व्हिडिओ येईल तो जे PGचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक गव्हर्मेंटची स्कीम आहे. तो एक व्हिडिओ मी उद्या बनवण्याचा ट्राय करेन. मी मागच्या व्हिडिओमध्ये एक स्कॉलरशिप सांगितली होती की नेक्स्ट व्हिडिओ मी त्याचा बनवेल. साहेबेज खुशबू नावाची एक स्कॉलरशिप आहे त्याचा. परंतु त्या स्कॉलरशिपचं असं आहे की ती ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या स्टुडंटसाठी ॲप्लिकेबल नाही आहे आणि त्याची डेट पण भरपूर पुढे स्टुडंटला भरण्यासाठी. ती फक्त अहमदनगर, नाशिक आणि पुणे या 3च जिल्ह्यांसाठी ॲप्लिकेबल आहे. तर ज्या इम्पॉर्टंट स्कॉलरशिप आहे त्यांचा व्हिडिओ बनवून झाला की मग जी साहेबेज खुशबू ती पण इम्पॉर्टंटच आहे, परंतु ती थोड्याच लोकांसाठी किंवा थोड्या एरियाला कवर करणारी ती स्कॉलरशिप आहे. त्यामुळे त्याचा व्हिडिओ जो येतो नंतर जेव्हा वेळ भेटेल ह्या स्कॉलरशिप कवर झाल्यानंतर नंतर त्याचा देखील व्हिडिओ येईल. तर आता ह्या होप इंजिनिअरिंग स्कॉलरशिपसाठी इलिजिबिलिटी काय आहे ती बघूया. तर यामध्ये इलिजिबिलिटी अशी आहे की ही जी स्कॉलरशिप आहे ही फक्त फिमेल स्टुडंटसाठी आहे, ही बॉईजला नाही आहे. आणि यामध्ये पण ज्या फिजिकली डिसेबल गर्ल्स असतील त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. असं नाही आहे की ही स्कॉलरशिप फक्त फिजिकली डिसेबल मुलींसाठी आहे, ही सगळ्या मुलींसाठी आहे. पण प्रेफरन्स देताना लिस्ट लागताना ज्या आधी फिजिकली डिसेबल मुली आहे त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. त्यानंतर जे लोक यासाठी अप्लाय करणार आहे त्यांना त्यांच्या 12thमध्ये मिनिमम 60% मार्क्स जे ते त्यांनी स्कोअर केलेले हवे सायन्स बॅकग्राऊंडमधून. म्हणजे इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला येत आहे तुम्ही तर सायन्स बॅकग्राऊंडमधूनच असाल. त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला आत्ता 2024-25ला फर्स्ट इयरला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असावं. आपलं जे फॅमिली इन्कम आहे ते 5 लाखाच्या कमी असायला हवं. आणि हे जे ते पॅन इंडिया म्हणजे ऑल ओव्हर इंडियातले स्टुडंट यासाठी अप्लाय करू शकतात. स्टुडंट म्हणजे ज्या मुली ऑल ओव्हर इंडियातल्या ज्या इंजिनिअरिंग फर्स्ट इयरच्या मुली ते यासाठी अप्लाय करू शकतात. या फॉर्मला अप्लाय करण्याची जी लास्ट डेट आहे ती 30 जुलै 2024 ही या फॉर्मला अप्लाय करण्याची लास्ट डेट आहे. त्यानंतर आता इथं कुठल्या ब्रांचेस आहेत की कुठल्या अशा ब्रांचेस आहेत की जे लोक यासाठी अप्लाय करू शकतात. इथं एक ब्रांचेसची लिस्ट दिली आहे. यामध्ये प्रेफरन्स इन्क्लूड केले जातील की आधी कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगवाले जे लोक आहेत त्यांना आधी प्रेफरन्स दिला जाईल. त्यानंतर ITचे जे स्टुडंट आहे आपले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यानंतर इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इथे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, प्रोडक्शन, इन्स्ट्रुमेंटेशन, मेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल ह्या ज्या ब्रांचेस आहे यांना प्रेफरन्स जे येते या ब्रांचेसचे जे स्टुडंट आहे त्यांना आधी प्रेफरन्स दिला जाईल असं त्यांनी मेन्शन केलं आहे. त्यानंतर या स्कॉलरशिपचा जो बेनिफिट भेटणार आहे स्टुडंटला तर तुमच्या यात बऱ्याचशा स्कॉलरशिप अशा असतात ज्यामध्ये स्टुडंटला त्यांची ट्युशन फी दिली जाते. ट्युशन फी म्हणजे पूर्णपणे त्यांची ट्युशन फी दिली जाते किंवा 50% दिली जाते. परंतु या स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला 50,000 रुपये स्कॉलरशिप डायरेक्टली भेटणार आहे. तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला 50,000 रुपये स्कॉलरशिप भेटेल. त्यानंतर यासाठी डॉक्युमेंट्स जे लागणार आहे इथे डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली आहे. यामध्ये ॲप्लिकेंट जो कोणी ॲप्लिकेशन करणार आहे त्याचा पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर आधार कार्ड, त्याच्यानंतर इन्कम प्रूफ म्हणजे जे 5 लाखाच्या खाली इन्कम सांगितलं आहे ते, त्यानंतर बँकेचं पासबुक, 10th मार्कशीट, 12th मार्कशीट,
त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आहे त्याचं जे ॲडमिशन लेटर तुम्ही डाउनलोड कराल किंवा तुम्हाला कॉलेजमधून भेटेल ते ॲडमिशन लेटर, त्यानंतर कॉलेजची तुम्ही जी फीची रिसिप्ट असेल तुमची ती, आणि जर डिसेबल असेल कुणी तर ते सर्टिफिकेट, आणि जर खरंच कुणी डिसेबल असेल तर त्यांनी हे डिसेबिलिटीचं जे सर्टिफिकेट आहे ते नक्की अपलोड करा, कारण या स्कॉलरशिपमध्ये जे डिसेबल लोक आहे त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे. तर या स्कॉलरशिपला नक्की अप्लाय करा. आणि असं नाही की ह्या स्कॉलरशिप पहिल्यांदाच आल्या आहेत, या दरवर्षी येतात, फक्त आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि ज्या लोकांना माहीत असतं ते आपल्याला सांगत नाही, एवढाच फरक आहे फक्त. तर तुम्ही नक्की अप्लाय करा. तुमच्या कोणी फ्रेंड्स असतील तर त्यांनाही सांगा अप्लाय करायला. आता यानंतर उद्या मी एक व्हिडिओ टाकण्याचा ट्राय करेल जर वेळ भेटला तर, तो PGच्या स्टुडंटसाठी जी एक गव्हर्नमेंट स्कीम आहे त्याचा असेल. त्यानंतर 11वी-12वीसाठी 1-2 स्कीम आहेत त्याचा व्हिडिओ टाकेल. इथून म्हणजे बऱ्याचशा स्कॉलरशिप आहे ज्याचा एक एक करून जसा जसा वेळ भेटेल, लास्ट डेट येण्याच्या आधी तुम्हाला अप्लाय करायला वेळ भेटेल असा त्या मी टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला आणखी स्कॉलरशिपबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.